बघा, जर 12 वस्तूची विक्री किंमत ही 15 वस्तूच्या खरेदी एवढी असेल तर नफा किंवा तोटा किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? 12 वस्तूची विक्री किंमत, पहिली गोष्ट लेकरांनो, विक्री किंमत. या विक्री किमतीला सेलिंग प्राइस म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये SP म्हणतो आम्ही, लक्ष द्या. आणि खरेदी किंमत, या खरेदी किमतीला कुठं कुठं अशा पद्धतीची रचना, कॉस्ट प्राइस, लक्ष द्या. म्हणजे काय तर CP असा शब्दप्रयोग आणि विक्री किमतीसाठी SP असा शब्दप्रयोग आढळतो कुठं कुठं. गणित म्हणते की 12 वस्तूंची विक्री किंमत म्हणजे 12 वस्तूंची विक्री किंमत म्हणून SP ही 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी. म्हणजे ह्या दोन राशी ॲज इक्वल आहेत. या दोन राशीमध्ये साधर्म्यता, समानता, एकरूपता, तादात्म्य पाहावयास मिळते. व ह्या जर SP ला इकडं एकटं केलं, CP इकडे येताना भागीला, 15 कडे अर्थात जाताना हे 12 भागीला स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला असेल गुणीला, अधिक असेल वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छदस्थानी असेल अंशस्थानी, मांडा. गणितीय गुणधर्म लक्षात ठेवले पाहिजे. आणि आता पुढे चला, याला भाग जातो 3 × 12 3 5 15. म्हणजे हे SP आणि CP यांचं गुणोत्तर काय तर 5:4 अशा पद्धती. SP CP म्हणजे समजलं तुम्हाला? SP म्हणजे विक्री आणि CP म्हणजे खरेदी. विक्री खरेदी किमतीचं हे गुणोत्तर काय आहे? 5:4 आहे. जर विक्रीचं गुणोत्तर 5, खरेदीचं 4, नफ्याचं गुणोत्तर काय बाबा, हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. विक्री जास्त त्या प्रकरणात निसंशय नफा झालेला असतो. विक्री वजा खरेदी बरोबर नफा, याचा अर्थ नफ्याचं गुणोत्तर 1. आता या प्रस्तुत व्यवहारामध्ये नफा माहित नाही, गुणोत्तर 1 सापडलं. व्यवहारात झालेला शेकडा नफा किंवा तोटा किती? नफ्याचं गुणोत्तर गुणीला 100 भागीला, प्रत्यक्ष नफा गुणीला 100 भागीला खरेदी किंमत. हे शेकडा नफा काढण्याचं सूत्र तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. खरेदीचं गुणोत्तर मांडायचं इथं. आता लेकरांनो, हा भाग कसा जातो तर 25 न 1 गुणीला 25 अर्थात 25% या प्रस्तुत व्यवहारात काय झाला लेकरांनो? नफा झाला. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.